हिंजवडी येथील विप्रो कंपनीत लग्नासाठी आणि धर्मांतरासाठी दबाव आणण्यात आला आणि त्यासाठी छळ करण्यात आला असा गंभीर आरोप एका महिलेनं केला आहे। या गोष्टीसाठी नकार दिल्यानं या महिला कर्मचाऱ्याचा मानसिक छळ करून तिला सक्तीने राजीनामा देण्यास भाग पाडण्यात आल्याचा गंभीर आरोप देखील करण्यात आलाय। या प्रकरणी हिंदू जनजागृती समितीचे राज्य संघटक सुनील घनवट यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन हा कॉर्पोरेट जिहादचा प्रकार असल्याचा आरोप केला आहे। औंध येथील एका इन्शुरन्स कंपनीच्या ऑफिसमधील बॉसने कर्मचारी महिलेचा वारंवार विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। या प्रकरणात पीडित महिलेनं हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर हिंजवडी पोलिसांनी मोहम्मद उर्फ जाफर सय्यद याला बेड्या ठोकल्या। मोहम्मद सय्यद हा आपल्या इन्शुरन्स कंपनीतील एका महिलेचा वारंवार विनयभंग करत होता। तिच्याशी फोनवर कामाव्यतिरिक्त बोलून आणि तिला लोणावळा येथे जेवण करण्यासाठी घेऊन जाऊन तिचा विनयभंग केल्याचं महिलेनं आपल्या तक्रारीत नमूद केलं आहे। हडपसर, फुगेवाडी आणि पिंपरी चिंचवड परिसरातील गावठी दारूमध्ये मिथेनॉलची भेसळ केल्यानं झालेल्या मृत्यूंनी संपूर्ण महाराष्ट्र हादरला। या धक्कादायक घटनेनंतर अन्न व औषध प्रशासनानं राज्यभरातील मिथेनॉल उत्पादक, वितरक आणि पुरवठादारांविरोधात व्यापक तपास मोहीम सुरू केली आहे। पुणे जिल्ह्यातील जवळपास 100 परवानाधारक कंपन्या प्रशासनाच्या रडारवर आल्या आहेत। या प्रकरणात सुमारे 165 लिटर मिथेनॉल ऑनलाईन खरेदी करण्यात आल्याचं समोर आल्यानंतर धोकादायक रसायनांच्या ऑनलाईन विक्रीबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। पिंपरी चिंचवड मधील आकुर्डीतील मॅजेस्टिक हॉटेलवर महापालिकेनं अतिक्रमण विरोधी कारवाई केली। या कारवाईचा व्हिडिओ समोर आला आहे। बुधवारी सकाळपासूनच महापालिकेनं तब्बल 10,000 स्क्वेअर फूट अनधिकृत बांधकामावर कारवाई केली। त्यापैकी आकुर्डीतील मॅजेस्टिक हॉटेलवर करण्यात आलेली कारवाई महत्त्वाची मानली जात आहे। या कारवाईच्या वेळी मोठ्या संख्येत पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। महिलांच्या तक्रारींना अधिक संवेदनशीलतेने हाताळण्यासाठी आणि अत्याचारग्रस्त महिला व मुलींना तातडीने मदत मिळावी यासाठी पुणे शहर पोलीस दलाने महिला दक्षता समित्यांच्या पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतला आहे। या संदर्भात अतिरिक्त पोलीस आयुक्त तेजस्वी सातपुते यांनी सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी आणि परिमंडळीय पोलीस उपायुक्तांना आवश्यक सूचना दिल्या आहेत। महिला व बाल अपराध प्रतिबंध विभाग तसेच राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रत्येक पोलीस ठाणे स्तरावरील महिला दक्षता समितीत एकूण 12 महिला सदस्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे। या सदस्यांची निवड करताना त्यांची सामाजिक बांधिलकी, अनुभव आणि शैक्षणिक पार्श्वभूमी यांचीही पडताळणी केली जाणार आहे।